मुंबई के दहिसर पूर्व से एक ऐसी तस्वीर सामने आई है जिसने एक बार फिर ये सवाल खड़ा कर दिया है कि क्या आज भी शहर के कुछ हिस्से मूलभूत सुविधाओं से वंचित हैं। वार्ड क्रमांक 3 के नगरसेवक प्रकाश दरेकर जब इलाके के दौरे पर निकले तो वे पूरी तरह एक्शन मोड में नजर आए, लेकिन जो उन्होंने जमीनी हकीकत देखी उसने उन्हें भी भावुक कर दिया। दहिसर पूर्व के वैशाली नगर, चौगुले कंपाउंड यानी कोंकणी पाड़ा और केतकी पाड़ा इलाके में वार्ड क्रमांक 3 के नगरसेवक प्रकाश दरेकर खुद मौके पर पहुंचे। इलाके में कचरा और ड्रेनेज की समस्या भी गंभीर रूप ले चुकी है। जगह जगह गंदगी और पानी भराव की स्थिति बनी रहती है। सबसे पहले वैशाली नगर में लोगों ने अपनी समस्या बताई और बातचीत कर अलग अलग जगह पर जाकर निरीक्षण कर इस समस्या का समाधान करने हेतु सदस्य स्थायी समिति, विधि समिति और नगर सेवक प्रकाश दरेकर जल्द से जल्द समस्या का समाधान करने का आश्वासन दिया है। स्थानीय लोगों ने बताया कि वे पिछले 40 से 50 साल से यहाँ रह रहे हैं, लेकिन आज तक उन्हें गटर, पानी, मीटर और शौचालय जैसी मूलभूत सुविधाएं नहीं मिल पाई हैं। नगर सेवक प्रकाश दरेकर में निरीक्षण के दौरान उन्होंने अधिकारियों को सख्त निर्देश दिए कि कचरा, ड्रेनेज, मीटर और शौचालय जैसी समस्याओं का तुरंत एक्शन और जल्द समाधान किया जाए। चौगले कंपाउंड में वार्ड क्रमांक 3 के नगर सेवक प्रकाश दरेकर ने मौके पर पहुंचकर क्षेत्र का निरीक्षण किया। नगर सेवक प्रकाश दरेकर अधिकारियों और कार्यकर्ताओं के साथ कच्चे रास्तों से होते हुए अंदरूनी इलाके तक पहुंचे, जहां उन्होंने जमीन पर फैले मलबे, अधूरे निर्माण कार्य और अव्यवस्थित रास्तों का जायजा लिया। निरीक्षण के दौरान यह साफ दिखाई दिया कि इलाके में बुनियादी सुविधाओं की कमी अब भी बनी हुई है। कहीं सड़कें अधूरी हैं तो कहीं ड्रेनेज व्यवस्था सही नहीं है और कई जगहों पर गंदगी और कचरे का अंबार लगा हुआ है। प्रकाश दरेकर ने मौके पर मौजूद अधिकारियों से सीधे सवाल जवाब किए और काम में हो रही देरी पर नाराजगी भी जाहिर की। उन्होंने स्पष्ट निर्देश दिए कि इलाके में चल रहे निर्माण कार्य को तेजी से पूरा किया जाए और नागरिकों को बेहतर सुविधाएं उपलब्ध कराई जाएं। केतकी पाड़ा इलाके में वार्ड क्रमांक 3 के नगर सेवक प्रकाश दरेकर ने डोर टू डोर दौरा किया, जहां वे हर घर तक पहुंचे और लोगों की समस्याएं सीधे सुनी। इस दौरान इलाके की हकीकत बेहद चिंताजनक नजर आई। खुले नाले, जमा गंदा पानी और कचरे से भरी नालियां लोगों की जिंदगी को मुश्किल बना रही हैं। पैसे देतात, लोक 200 रुपये घेतात, 200तून 14 दिवस पाणी देतात, 15 मिनिट देतात, त्यात 10 नंबर पाणी कसं भरायचं? तुम्ही एक दिवस इथून जाता बघू, गटर बघा, मुलं आहेत ना लहान, गटर बघा, कचऱ्यावाला 200 रुपयात आम्ही कुठं काढतात? आम्ही गटर काढत नाही। महिन्यात आल्या गटरचा कपडा पडला, घेऊन आलोय 7 वाड्याला बोलवा, कोण आहे? त्यांना पण बोलले मी, परवा दिवशी त्यांना जाऊन बोलले 200 रुपये वाताई कामात जायचं, ते लोक गटर कशी काढणार? आम्ही वरचे पैसे 200-400 रुपये काय बोलले? एक ऐका ना, मला काय बोलले? भाऊ वरची गटर काढा. तुम्ही म्हणलं जी तुझी बाईक, म्हणलं हो. म्हणलं माझ्या गटरच्या पुढे पूर्ण गटर भरली, ताई त्यांचे 200 रुपये रोजचे मजुरी आहे, ती लोक खाली कचरा उचलायचा हे बोलले. एक सोडून 2 वेळेस बोलले. मला खोटं बोला येत नाही बोलले ना. मग तिथून आल्यानंतर त्या बाईला म्हणलं कचरा उचल, कचरावाली काय म्हणते, मी वरती येणार नाही. मी म्हणलं पैशावर यायचं नाही. आता तुम्हाला एकदम काम करू नका की आपल्या सगळं क्लिअर झालं पाहिजे, क्लिअर झालं पाहिजे. ताई मी तुम्हाला विचारतो, आपला तुमचा वार्ड क्रमांक 3चा नगरसेवक महानगरपालिकाचे सर्व अधिकाऱ्यांना घेऊन तुमच्या दारी आले आहे, तुमची काय समस्या आहे मग ते त्यांना सांगते ना मी, ते सांगते. पाण्यासाठी, लाईटीसाठी आम्हाला एवढीच मदत आहे. अधिकारी आहे चांगले साहेब, लाईटवाले लाईटीसाठी, पाण्यासाठी भरपूर लोक एवढे टेन्शन मध्ये आहेत. हमेशा तेच बोलून नसतं, एक वेळेस 17 वेळेस तेच नाही. या ठिकाणी गेल्या 15-20 वर्षापासून सावित्रीबाई फुले नगर हा दुर्लक्षित विभाग आहे. आदिवासी, दलित समाजाचे, बौद्ध समाजाचे, उत्तर भारतीय, मराठा समाजाचे अनेक जाती धर्माची लोक या ठिकाणी राहतात. परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा पूर्वीचे जे नगरसेवक आहेत, आम्ही कुठल्याही पक्षाचं नाव घेणार नाही, परंतु जे लोकांसाठी करायला पाहिजे होतं ते त्यांनी अद्याप केलेलं नाही. आता सुरुवात प्रकाश दरेकर साहेब हे निवडून आल्यापासून संपूर्ण विभागाची स्वच्छता मोहीम सुरू त्यांनी केलेली आहे. प्रत्यक्षात घराघरामध्ये ते भेट देत आहेत. इथला पाण्याचा प्रश्न असेल, लाईटीचा प्रश्न असेल, शौचालयाचा प्रश्न असेल, ते एक विकास पुरुष असल्यामुळं
त्यांना कामाचा अनुभव असल्यामुळं ते प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या विचारण्याचं काम ते करतायत आणि त्यांच्यासमोर अनेक अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि आज त्यांचं शिष्टमंडळ आज सावित्रीबाई फुले नगर वार्ड क्रमांक 3मध्ये आलेलं आहे. त्यासोबत वार्ड ऑफिसर आहेत, बाकी सगळ्या विभागाचे अधिकारी आहेत. प्रत्यक्ष दर्शनी जर त्यांनी पाहिलं असेल तर या विभागामध्ये काही विकास झालेला नाही, गटारं साफ झालेले नाहीत, पाणी मिळत नाही, लाईट नाही आहे आणि मुंबईचं प्रवेशद्वार असल्यामुळं आज आमच्या महिला उघड्यावर शौचालयासाठी बसत आहेत आणि संरक्षण भिंती तुटलेल्या आहेत. त्याच्यामुळं वाघ साप वगैरे वस्तीमध्ये घुसत आहेत. त्यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे आणि त्याची गांभीर्याने दखल प्रकाश दरेकर नगरसेवक प्रभाग समितीचे अध्यक्ष यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे या विभागाची स्वच्छता आणि विकास जर नाही झाले तर संबंधित अधिकारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर याच्यावर कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमचं नम्र निवेदन आहे की आपण या विभागामध्ये सुखसुविधा पुरवाव्यात. महिलाओं ने अपनी परेशानी बताते हुए कहा कि गटर का पानी घरों तक पहुंच जाता है, जिससे बदबू, गंदगी और बीमारियों का खतरा लगातार बना रहता है। स्थानीय लोगों का आरोप है कि बीएमसी के सफाई कॉन्ट्रैक्टर नियमित सफाई नहीं करते, जिसकी वजह से नालियां जाम रहती हैं और हालात बद से बदतर हो चुके हैं। इस दौरान एक बुजुर्ग महिला ने अपनी दर्द भरी कहानी सुनाई। उन्होंने कहा कि पीने के पानी, शौचालय और बिजली बिल की समस्या ने जीना मुश्किल कर दिया है। हम लोग 5 से 10 हजार रुपए कमाने वाले हैं, लेकिन बिजली का बिल ही 5,000 रुपए तक आ रहा है। ऐसे में घर चलाना बहुत मुश्किल हो गया है। प्रकाश दरेकर ने मौके पर हालात देखकर अधिकारियों को फटकार लगाई। हात जोडून एवढीच विनंती आहे की आमचा शौचालयाचा, पाण्याचा आणि लाईटीचा प्रश्न तर आमचा एवढा गंभीर आहे आणि शौचालयाचा एक माणसाला 10,000 पगार आहे साहेब. त्या 10,000तून 4,000 5,000 जर लाईट बिल भरलं तर खाली खाना काय खायचं आम्ही सांगा. एवढ्या आमच्या समस्या बिकट आहेत. हा तर कसं राहायचं, पाणी नाही, लाईट नाही. तुमच्या संबंधी लाईट वाले हा. अदानी वाले इकडे या साहेब. काय करायचं आम्ही तुम्हीच सांगा आता काय करायचं. आम्ही 5-5 हजार रुपये आम्ही बिल भरतो. ही लोक आमच्याकडून 5-5 हजार रुपये बिल घेतात एका माणसाकडून. त्या 20 रुपये 22 रुपये पॉईंट लावतात प्रायव्हेटवाले. नाही काय इथे आता बघा जी काही योग्य ती कारवाई केली जाईल. आमचं मीटर बॉक्स खाली कुठे आहे ते बघितले जाईल. तिथून वरती कसं आणता येईल हे आम्ही आमची जी पूर्ण टीम येईल ती बघून नाही ऐकून घे ना. ती टीम येऊन सगळं पूर्ण डिटेल ह्याचं इन्क्वायरी सगळं करून जे काय आहे ते करून आम्ही पुढची कारवाई करू. जावळे साहेब, आपण मुंबई शहरात राहतो. बरोबर. तुमच्या माझ्या घरात लाईट आहे, सगळं शौचालय आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आता इथे लोकांना प्रत्येकाच्या घरात मीटर कसा देता येईल तो सांगा. तू त्यांना अपेक्षा आहे. ठीक आहे. आणि बघा तुम्ही जरी दिला नाहीत तरी चोरीची लाईट घेऊन तुमचा वापर होतो ना. नाही बरोबर. त्यामुळे मधले दलाल आहेत ते लोक पैसे कमवतात. जर आता 4,000 रुपये त्यांना भरता येतील, त्यांचा स्वतःचा मीटर असेल तर 400-500 रुपयात बिलमध्ये होईल ना. प्रत्येकाला कसा मीटर देता येईल ना हे पूर्ण सगळं बघून त्याच्यात ती कारवाई केली जाईल. नाही, आता त्यासाठी अदानी इलेक्ट्रिकचे जे आवळे साहेब आहेत त्यांना ह्यासाठीच आणले की आपल्या प्रत्येकाच्या घरात मीटर आला पाहिजे. मग तुमचं 4,000-5,000 बिल येतं ते नाही येणारच नाही. आता काय माहिती आहे, मधले दलाल लोक आहेत ते मीटर लावलेत, ते येतं बिल एकदम तुमच्याकडून पैसे घेतात. पण हे आपण हळूहळू तोडून काढू आणि प्रत्येकाच्या घरात मीटर यायला पाहिजे. त्यासाठी या साहेबांना आणले. आणि हे कसं सर्वे करणार, काय करणार त्या संबंधी सांगा. काय फॉल्ट वगैरे असेल ना तो चेक केला जाईल, कारण तुमची कंप्लेंट मोस्टली आली असेल आता. आणि पुढचं मी बोललोय ना ते आता हे सगळं नवीन जर करायचं आहे ना तर प्रत्येकाच्या घरात कसं द्यायचं आहे ना ते पूर्ण सगळं बघून ते त्याच्यावरती कारवाई केली जाईल ही मी हमी देतो. त्याप्रमाणे उघड्यावर शौचालयाला जातात. एक मिनिट, शौचालय आणि पाणी या संबंधी आपले वार्ड अधिकारी त्रिवेदी साहेब आहेत, त्यांना मी विनंती केली की आपल्या इथे शौचालय असेल आणि पाण्याची लाईन असेल ते त्यांनी द्यावी. त्या संबंधी साहेब नागरिकांना जरा आश्वासित करा. सगळी समस्या त्यांनी सांगितली. पाण्याची समस्या काय आहे ते प्लस सांगा आम्हाला. करून देणार ते नगरसेवक साहेब. पाणी भेटतच नाही. किती वर्षांनी तुम्ही राहता इथे? 50-60 वर्ष. पाण्याची समस्या काय सांगू मी सांगतो. हे पाणी आहे ना ते ठराविक ठिकाणी आणतात, तिथून पाणी ते पाईपद्वारे ह्यांना लोकांना देतात आणि मधले लोक एजंट लोक आहेत ते यांच्याकडनं पैसे कमवतात. जर यांना पर्सनल उद्या आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हर घर जल योजना आणली, माझ्या मुंबई शहरातल्या ह्या लोकांना का नाही आहे? आपण मुंबई शहरामध्ये राहतो की नरकात राहतो, आपण बघितलं स्वतः. आता ठीक आहे. आता हे जे तुमची समस्या आहे ते आम्ही आमचे जे पाणी खाते आहे त्यांना बोलवतो आणि हे तुम्हाला वरतीपर्यंत का प्रेशर येत नाही, की पाणी का पोहोचत नाही, की का मध्ये काय काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही चेक करू आणि ते काय कारवाईची करायची आम्ही करू.
दरेकर साहेब असताना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. वॉर्ड ऑफिसर साहेब इथे टाके बसवल्या होत्या आणि बीएमसीचं पाणी खालच्या टाकीमध्ये सोडून पाईपलाईन करून इकडे पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला होता. परंतु त्याच्यामध्ये काय झालं, बाकीचे काय आता हे म्हणतात पैसे वगैरे जमा करतात, ते पाईपलाईन टाकली ती बरोबर आहे, परंतु दर दिवशी पाणी त्यांना काय मिळत नाही, स्टॉक होत नाही. तर आमची अशी विनंती आहे नगरसेवक साहेबांच्या आणि आपल्यासमोर पाण्याचा फोर्स वाढून, जसं आता सांगितलं की मोठी लाईन आपण टाकणार आहात, तर पाणीचा साठा खाली करून त्या साठ्यातून वर टँक बांधून, जर वर टँक बांधली तर मोठ्या प्रमाणामध्ये घराघरामध्ये आपण पाणी देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण उपाययोजना करावी अशी आमची नम्र विनंती आहे. माझे सन्माननीय आपले सहाय्यक आयुक्त वार्ड ऑफिसरांना विनंती आहे की शेवटी पाणी हक्काचं आहे आणि पाणी पुरवठा करणं हे 61 आपल्याला बंधनकारक आहे. त्यामुळे पाणीपासून जर वंचित कोणी राहिलं नाही, बरं आता पाणी त्यांना लिगली महानगरपालिकेचं येत नाही म्हणून त्यांना पाणी भेटत नाही, तर पाणी मिळतं पण ते पाणी काय माहिती आहे चढ्या दराने भेटतं, कोणतरी स्टोरेज करतो नंतर त्यांना देतो आणि ते पैसे. आणि इथे माहीत आहे ना, इथे माझ्या महिला भगिनी घरकाम करणारे आहेत, माझे पुरुष बांधव कुठेतरी सिक्युरिटी वॉचमॅनची कामं करतात. माझ्या ताईने सांगितल्याप्रमाणे 10-15 हजार रुपयाचा पगार त्यांचा उदरनिर्वाह करायचा असतो. 4 लोक घरी असतात, 4-5 हजार लाईट आणि पाण्यालाच गेले तर त्यांचं घरचं उदरनिर्वाह कसा जाणार. पण हा महत्त्वाचा विषय आहे की आपले त्रिवेदी साहेब, आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून जशाप्रमाणे गायकवाड साहेबांनी सांगितलं तसं ती टाकी तिथे स्टोरेज करून वरती टाकी स्टोरेज करून आपण महानगरपालिकेनंच जनरेट करू आणि ह्या लोकांना महानगरपालिकेची बिलं देऊ ना. एजंट लोकांची काय गरज आहे. बरोबर आहे, अशा प्रकार अगदी बरोबर आहे. अशा प्रकारचं नियोजन करावं अशी माझी विनंती आहे. आता बघा एवढ्या दिवस झाले नाही, साहेब स्वतः आले, सकाळी 10 वाजल्यापासून फिरतायत आणि त्यांनी आपल्या योजना करता. आता ह्याचा मीटरचा प्रश्न आहे, ते अधिकारी आणलेत, त्या घराघरात मीटर दिलं. तुमचं पण हे कुठे आहेत अदानीवाले जोळे साहेब बघा, यातून तुमचा पण फायदा आहे कारण शेवटी इलेक्ट्रिक बिल चोरीला पण जाते. त्यामुळे प्रत्येक तुम्ही कुणाचे तरी याच्यात बिल टाकून देता वाढवता, हे नको झालं पाहिजे. प्रत्येक नागरिकाच्या घरात मीटर कसा मिळेल बघा. आणि तुम्हाला केबल टाकायचा प्रॉब्लेम नाही, त्याचं वरून केबल कशी टाकता येईल बसले की आमच्या जीवावर. मग बरं, मीटरचा, पाण्याचा आणि शौचालयाचा बघा. जहां अचानक महिलाओं ने अपनी सबसे बड़ी परेशानी बताई तो नगर सेवक प्रकाश दरेकर सुनते ही आंख में आंसू आ गए और पीड़ित महिला ने कहा कि शौचालय की कमी और महिलाओं को आज भी मजबूरी में झाड़ियों के अंदर साड़ियों से खुद को ढककर पर्दा बनाते हैं और शौचालय जाना पड़ता है. लेकिन प्रकाश दरेकर ने जैसे ही जमीनी हकीकत देखी तो उनका सख्त अंदाज भावुकता में बदल गया. एक तरफ वज्र जैसा सख्त नेतृत्व करने वाले प्रकाश दरेकर अपने दिल में दया और संवेदनशीलता, सहानुभूति से भरा किसी के भी दुख की बात सुनकर भावुक हो जाते हैं. परिवार से बात करते वक्त प्रकाश दरेकर की आंखें नम हो गईं. यही खासियत आज प्रकाश दरेकर में देखने को मिली. साहेब, तुमच्याकडे आता सगळं एकत्रित तुमचे वॉर्ड क्रमांक 3ची जनतानी तुम्हाला सगळी समस्या दाखवली, तुम्ही स्वतः येऊन आता सगळं तुम्ही बघताय आणि तुम्हाला पण म्हणजे आपल्याला आत्माला त्रास झाला स्वतःला की ही मुंबई, अशी मुंबई कशी, त्याबद्दल आता तुम्ही काय सांगा. जागतिक आर्थिक राजधानी असणारं शहर मुंबई शहर आणि मुंबईच्या प्रवेशद्वारावर माझा हा प्रभाग क्रमांक 3. बरं, आता मी केतकीपाडा सावित्रीनगर डोंगरीवर आलो आहे आणि हरघर जल असो, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हरघर शौचालय असो, आणि ही समस्या गेली 60-70 वर्षाहून अधिक काळ येथील जनतेला भोगावी लागते. हे मला खेदजनक वाटतं. खरं तर आता ह्या माझ्या माय भगिनीने सांगितलं की या साड्या लावल्यात त्या कशासाठी. तुम्हाला असं पहिलं वाटलं असेल की कुठे सुकवण्यासाठी लावल्यात, परंतु शौचालय बसताना आपली आबरू जाऊ नये ह्यासाठी हे आर्थिक राजधानी शहरामधल्या मुंबई शहरातलं हे शौचालय आपल्याला पाहायला मिळतं आहे. राईट बाजूला बघितलं मेट्रोचं स्टेशन दिसतं आहे, ह्या बाजूला बघितलं टोलेजंग इमारती दिसत आहेत आणि गेली अनेक वर्ष 70-75 वर्षापासून इथे राहत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून मतदान करत आहेत, व त्यांना आवश्यक असलेल्या नागरी सेवा सुविधा का मिळत नाहीत हा प्रश्न आहे. फॉरेस्टचा जरी विषय असला तरी गेले अनेक वर्ष आता पाणी ही समस्या आहे. आपल्याला कल्पना की 61 अन्वये मुबलक स्वच्छ पाणी देणं ही महानगरपालिकेची जबाबदारी नव्हे, कर्तव्य आहे.
हे असताना ही आपली जबाबदारी कर्तव्य महानगरपालिका करत नाही, हे खेदानं म्हणावंसं वाटतं. म्हणून सन्माननीय वॉर्ड ऑफिसर, सहाय्यक आयुक्त त्रिवेदी साहेब आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना घेऊन सकाळपासून मी माझ्या या प्रभागाचा दौरा केला आणि रेल ग्राउंड फॅकल्टी काय परिस्थिती काय आहे ही परिस्थिती त्यांच्या निदर्शनात आणली आणि त्या माध्यमातून त्यावर प्रश्न सोडवण्यासाठी तोडगा काढावा अशा प्रकारची विनंतीही मी त्यांना केली. आणि मला आत्मविश्वास आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हर घर जल देण्याचं मिशन अवलंबलं आहे आणि त्या माध्यमातून येथील जनतेला महानगरपालिकेचं थेट पाणी घराघरी कसं येईल ह्यासाठी यंत्रणा करावी अशा प्रकारचं मी त्यांना सूचित आणि आदेशित केलं आहे. आणि येणाऱ्या नजदीकच्या दिवसामध्ये प्रत्येक घरामध्ये पाण्याद्वारे पाईपाद्वारे घरात कसं पाणी जाईल अशी प्रकारची यंत्रणा राबविण्यासाठी मी त्याला सांगितले. त्याचबरोबर आपण ह्या शहरामध्ये राहतो, ह्या टोलेजंग इमारती असतील, खाली उच्चभ्रू वस्ती आहे, तिथे लाईट आहे परंतु इथे लाईट नाही आहे. मी अदानी डिपार्टमेंटचे अधिकारी जोडे साहेबांनाही ते बरोबर घेतलं आहे, त्यांनाही सांगितलं आहे कोणतरी एक येतो खाली मीटर लावतो, वरती त्याद्वारे हे सप्लाय देतो आणि 200 रुपयाचं बिल 2,500 रुपये घेतो. आणि सर्वसामान्य इथे माझे महिला भगिनी घरकाम करणारे आहे, माझा पुरुष वर्ग वॉचमॅन शिपाईचं काम करणार आहे आणि 10-15 हजारच्या तुटपुंजा पगारामध्ये त्यांना घर प्रपंच चालवणं खूप अवघड आहे. आणि म्हणून प्रत्येकाला घरात पाणी मिळावं, प्रत्येक घरामध्ये आपला मीटर पाण्याचा लाईटचा मिळावा. त्याचबरोबर अशा प्रकारच्या शौचालयाची परिस्थिती आहे तर मी सन्माननीय आयुक्त महोदयांना सांगितलं आहे की पोर्टेबल शौचालयाच्या माध्यमातून आपण त्यांना सुविधा देता येतील का याचीही पाणी करून, पाणी असेल, वीज असेल आणि शौचालय ह्या मूलभूत आपल्या हक्काच्या गरजा आहेत आणि ते शासन करताना सर्वसामान्य जनतेला त्या उपलब्ध करून देणं ही त्याची ड्युटी आहे, जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून आज आम्ही फिरलो आहे. नक्कीच येणाऱ्या नजदीकच्या कालावधीमध्ये संबंधित अधिकारी त्यावर योग्य ते तोडगा काढतील. कारण गेली 70-75 वर्ष इथे राहतात. माझ्या काही महिला भगिनींनी सांगितले त्यांची मुलांची लग्न होत नाहीत, अशा परिस्थितीत कोण कुणाची मुली देत नाही. त्यामुळे एकदम बिकट परिस्थिती आहे आणि अशा प्रकारच्या मुंबई शहरामध्ये ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मी सभागृहामध्ये असेल, स्टँडिंग कमिटीचा सदस्य म्हणून स्टँडिंग कमिटीमध्ये असेल, पाण्याची ही तशी समस्या आहे. आता गढूळ पाणी पित आहेत, पाणी एकदम दूषित येत आहे आणि ह्या मुंबई शहरामध्ये पाणी पुरवठा करणं ही आपली क्रमप्राप्त जबाबदारी आहे आणि त्यामधून स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्यासाठीही मी प्रयत्न करेन. आणि ह्या जनतेच्या ज्या समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, ह्या अधिकाऱ्यांच्या मार्फत सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अजून परत साहेब, भारतामध्ये आपण सगळे जिथे नेते आहेत ते काय करते साहेब, जनता दरबार घेते. तुम्ही दरबार घेऊन जनताच्या दारी आले आहे, त्याबद्दल तुम्ही नाही, जनतेनं आशीर्वाद देऊन मला 12,500 मताधिक्यानं ह्या प्रभागाचा नगरसेवक केला. मी यापूर्वी काही काम केलं नव्हतं. भारतीय जनता पार्टी असेल, सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या उत्तर मुंबईचे खासदार केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल साहेब असतील, माझे ज्येष्ठ बंधू आणि कॅबिनेट मंत्री दर्जा असणारे विधान परिषद गटनेते नामदार प्रवीण भाऊ दरेकर असतील, यांच्यावर विश्वास ठेवून येथील जनतेनं एवढ्या वर्ष झालं नाही आणि आता आशेचं किरण म्हणून आमच्याकडे बघून त्यांनी मतदानरूपी आशीर्वाद दिला आहे, त्यांचा लोकप्रतिनिधी केला आहे. आणि त्यांच्या उत्तरदायित्व होण्यासाठी त्यांना अपेक्षित असणारी गेली स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपल्या या मूलभूत सेवा सुविधांसाठी त्यांना वंचित राहावं लागतं आणि हा वंचितपणा दूर करण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये राज्याचे नेतृत्व सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की हा वनजमिनीवर राहणारा परिसर आहे आणि या वनजमिनीवर राहणाऱ्या लोकांना हक्काचं घर मिळावं म्हणून आपण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समवेत सह्याद्रीवर मिटिंग घेतली सन्माननीय नामदार प्रवीण भाऊ दरेकरांच्या पुढाकाराने. आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांनी जी खाली जी खजाना आहे तिथे 1 खजानामध्ये येथील जनतेसाठी 16 एकरची जागा आहे, तिथे त्यांना हक्काची घरं देण्याचाही आपण प्रयत्न करू. परंतु होईल तेव्हा होईल ते,
परंतु तोपर्यंत मूलभूत सेवा सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी मी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू साहेब करेन. आपला दौरा चालू असताना आम्हाला काही महिला पुरुष असं आम्हाला सांगितलं की आज साहेबांनी सकाळी 10 वाजता सगळे प्रशासक अधिकाऱ्यांची झोप कुंभकर्णाची झोप उडवली आणि त्याच्या कान टोचले अशी जनता तुमच्या या दौऱ्यावर खुश आहे. ते आम्ही रस्त्यामध्ये ऐकलं. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत किंवा अधिकारी असो, हे जनतेचे सेवक आहोत, मालक नाही. सांगते आम्ही मी नगरसेवक असलं म्हणून या प्रभागाचा मालक नाही, मी सेवक आहे. मी सेवक जसा आहे तसे अधिकारी वर्गही सेवक आहेत. बरोबर. ते सेवा करतात, त्याचा मोबदला त्यांना पगार मिळतोय आणि जनतेला जे हवं आहे ते देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आणि मला आनंद वाटतो की त्रिवेदी साहेब आणि सर्व ही अधिकारी टीम वर्ग पॉझिटिव्ह आहे. आणि शेवटी त्यांना मला जनतेची कामं झाल्यानंतर जो समाधान जनतेच्या चेहऱ्यावर दिसेल तो समाधान आम्हाला पाहायचं आहे. आणि मला नक्की खात्री आहे ह्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, कारण शेवटी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ही रथाची 2 चाकं आहेत आणि ती बरोबर दिशेने चाललीत तर रथ ओढला जाईल. परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये 100% लगेच काही होणार नाही. परंतु प्रामाणिकपणे शौचालयाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे आणि विजेचा प्रश्न आहे. ह्या तिन्ही मूलभूत गरजा हे शासनाला देणं क्रमप्राप्त असतं. आणि आज आम्हाला मुंबई महानगरपालिकेची सत्ता आमच्याकडे आहे, राज्याची सत्ता आमच्याकडे, देशाची सत्ता आमच्याकडे आणि ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून आता जर ह्या लोकांना सेवा सुविधा देऊ शकलो नाही तर भविष्यात कधी आणि कोणच देऊ शकत नाही. म्हणून आशेचं किरण म्हणून आमच्याकडे त्यांनी पाहिलं आहे. म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये मी अधिकारी वर्गानंही या प्रभाग समितीचा अध्यक्ष, या प्रभागाचा नगरसेवक म्हणून विनंती वजा आदेश दिलेत की येणाऱ्या नजदीकच्या दिवसामध्ये ह्या यंत्रणा राहिल्या पाहिजे. आणि अधिकाऱ्याने मी प्रेमाने सांगितलं आहे आणि प्रेमाने त्यांनी काम केलं नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये ह्यांनी काम नाही केलं तर डबा टंबरेल घेऊन आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊ, पाण्याचे हांडे घेऊन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊ, वीज मीटर मिळत नाही म्हणून मोर्चा आंदोलन काढू. परंतु ती वेळ आमच्यावर येणार नाही अशा प्रकारचे आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांकडे पाहतो आहे. आणि अधिकारी वर्गांचीही मानसिकता आहे द्यायची आहे, परंतु काही टेक्निकल जे प्रॉब्लेम येत आहेत तेही त्यांना सॉल्व करून त्यांनाही मदत केली पाहिजे. आणि अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि जनता असा त्रिवेणी संगम साधून गेली अनेक वर्ष ज्या समस्या बाधित आहेत त्या समस्या देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. पाण्याचे 1 दिवस आड करून पाणी भेटतंय, 7 ते 8 हांडे भेटतात आणि महिन्याला 200 रुपये भरावे लागतात. म्हणजे 15 दिवस पाणी भरतो आम्ही, 15 दिवसाचे 200 रुपये भरावे लागतात. तेही दूषित पाणी, त्याच्यामध्ये आळ्या निघतात, प्लास्टिकची टाकी आहे त्याच्यावरती झाकण नाही, त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा ते पाणी आम्ही गाळून घेतो तर त्याच्यात लाल प्रकारच्या आळ्या, कधी उंदीर मेलेले असतात, कधी पक्षी मरून त्याच्यामध्ये पडतो, माकडं उड्या मारतात. सकाळी जर बघायला गेलं 9च्या नंतर कमीत कमी 30 ते 40 माकडाचा असा राऊंड असतो. मग ते माकडं त्या टाकीत पण उड्या मारतात, आंघोळ्या करतात, बाहेर निघतात आणि तेच पाणी आम्ही पितो. म्हणजे आरोग्याच्या पण समस्या आमच्या खूप मोठ्या आहेत ना. एवढं मोठं गवत येतं, आम्ही ना 200 रुपये काढून आम्ही लोकांना पैसे देतो तेव्हा ते गवत उपट नाही तर मोठे साप जातात. आता ह्या 8 दिवसाखाली पण साप पाय पडला माझा. तुम्ही मला हे सांगा, हे बघा जे समोर साडी बांधली आहे तिथे काय, कशाला तुम्ही साडी बांधली? आता आम्ही उघड्यावर कसं बसणार बाथरूम? ते सांगा, काय शौचालय आहे काय? या साईडने पण जेंट्स लोक जातात, या साईडने पण जेंट्स लोक जातात, म्हणून आम्ही साड्या बांधतो. ते माकडं आणि बकऱ्या पण ठेवत नाहीत काही. किती काढणार आम्ही साड्या? सारखं बांधत जातो तरी पण सारखं पाडून टाकतात. किती आम्ही त्रास काढणार सांगा? पावसाळ्यामध्ये तर किती हालत खराब होती आमची. लहान पोरांना जागा नाही बाथरूम बसायला. अर्ध्या महिला इकडे येतात, अर्धा तिकडे जातात. किती वर्षापासून राहता? तुम्ही इथे किती वर्षापासून आता 30 वर्ष होऊन गेली. 7 वर्ष झाले असतील. अजून तुम्हाला शौचालयाची सुविधा भेटली नाही अजून? नाही, काहीच नाही. आता बघा तुमच्याकडे नवीन नगरसेवक प्रकाश दरेकर आहे, तुम्ही त्यांच्या सगळी महानगरपालिकाचे अधिकारी आहे, त्यांना तुम्ही तुमची समस्या सांगा. या समोर आपले नगरसेवक आहे, वॉर्ड अधिकारी आहे, सर्व वन विभागाचे अधिकारी आहे, रमेश गायकवाड साहेब आहे, ते सगळे त्यांचे पदाधिकारी सर्व आहेत. तुम्ही सांगा काय तुम्ही समस्या आहे सांगा. आणि हे तुम्ही साडी कशाला इथे लावली आहे? ते बाथरूमासाठी बांधली. आता ते सांगा, अधिकारी समोर आहे. संडासला जायला जागा राहता इकडे 30 नाही, आता लग्न करूनच आलोय आम्ही, म्हातारी झालो आता इथे. मग 76 हा, दुसरी पिढी, तिसरी आली पिढी आता, तरी आमची काही सुविधा नाही. मग नगरसेवक येतात जातात, आमदार येतात जातात, खासदार येतात जातात, खाली आश्वासन देतात, निघून जातात. मग आता भाऊ आले तर आमचे, आता भाऊनं आमची काय समस्या सोडवावी हीच त्याला नम्र विनंती आमची. एवढं आता तुम्ही साहेब सांगा, वॉर्ड अधिकारी आहे तुम्ही, किती दिवसा, 1 दिवस 2 दिवस 1 महिना 10 महिना किती वेळाने तुम्ही त्यांची समस्या सोडवला? नाही, आता दरेकर साहेबांनी सांगितलं की पोर्टेबल टॉयलेटसाठी, तर हे का आम्ही प्रस्ताव ते पोर्टेबल टॉयलेटचा वन विभागांना मंजुरीसाठी पाठवतो आणि त्यांनी मंजूर केला कि आपण तिथे पोर्टेबल टॉयलेट लाऊन घेतो. निरीक्षण दौरे के दौरान जनता ने कहा
कि आज नगर सेवक प्रकाश दरेकर ने सभी प्रशासनिक अधिकारियों को कुंभकर्णी नींद से जगा दिया और महानगर पालिका और विविध विभाग के सभी अधिकारियों का पसीना निकाल दिया। एक बुजुर्ग महिला का उनका टूटा हुआ घर में जब नगर सेवक प्रकाश दरेकर पहुंचे तो देखते ही भावुक हो गए। घर के पीछे पहाड़ी इलाका, पेड़ झाड़ी जंगल है। बुजुर्ग महिला ने कहा कि यहाँ पर बाघ आता है और आवाज करने लगता है। हम लोग रात को डर से घर से बाहर नहीं निकलते हैं। तो तुरंत नगर सेवक प्रकाश दरेकर ने बुजुर्ग महिला को सहानुभूति दी और आश्वासन दिया कि आपकी समस्या जल्द से जल्द समाधान होगा। मला कमवणार कोण नाही, मी भांडे गुंडे घासते, मी घर काम करून खाते, माझा लेख तर नाही आहे, नाही समजा, पण माझी व्यवस्थित तुम्ही करा, तुमचे हात पाय म्हणून विनंती करते मी। इथे काय तुम्हाला वाघ आणि बिबट्याची पण भीती आहे का? हा भीती आहे बेटा, आहे। तुम्ही ते जे वन खाता अधिकारी लाईटच त्यांना नाही, तुम्ही सांगा। आज 8 दिवस झालं लाईट नाही आहे घरामध्ये, असं भीती घालून घालून बाहेर वाघ वगैरे कुठून येतोय? इथून येते बेटा, बसतो कुठे? इथं दूर दूर करते, बरं बरं, इथं येऊन दूर दूर करते, एवढं विनंती करते मी। नाही नाही, होईल होईल, बघ चालेल साहेब आले. काळजी करू नका. करू रडून रडायचं. अरे रडायचं नाही, माहित आहे मला, माहित आहे ना, आता मला लहानाचं मोठं हो, मला माहित आहे, मला साहेबांनी आता तुम्हाला आश्वासन मला माहित दिलं. चला येऊ. चला हा चला। हो, चला. सुबह 10 बजे से दोपहर 2 बजे तक उन्होंने लगातार आदेश और निर्देश दिए। मी काही लक्षच करत नाही की ही भिंत आम्हाला संरक्षण भिंत बांधली तर गेल्या वर्षी पण पाऊस आला की नदीसारखं पाणी वाहतं, त्याच्यात पुरं आमचं सामान भिजतं, सगळं भिजतं आणि किडे। आणि हे सांगा तुम्ही, हे जे कचरा येतो खरं आहे का खोटे? पुरा कचरा आमच्या घरात घुसतो, आम्ही माणसंच राहतो ना। आजकाल कसे रोग निघले तिथे तुम्ही सांगा। घरात आम्ही कोणाला बोलायला गेले तर आमच्या नावाच्या कंप्लेंटी आमदारपर्यंत, नगरसेवकपर्यंत पोहोचवतात। आम्ही चांगल्यासाठी करतो, हे कचरा येतो चांगली गोष्ट आहे का सांगा तुम्ही? एक तर पाणी नाही, ते नाही, लाईट नाही। आज 3 घरात, माझी मुलं 2 आहेत, मी माझ्याकडे एक राहतो, लग्नाचे 2 मुलं आहेत, 3 मुलं, लाईट बिल किती यायला पाहिजे तुम्ही सांगा? दुसऱ्याचं मीटर घेतलंय चालवायला, 6 दाखव त्यांना बिल पाहिजे, इलेक्ट्रिक बिल किती येतात? आम्ही लोकांचं मीटर घेतलेलं आहे चालवायला, तर किती बिल येतं ते बिल दाखव, त्यांना समजेल। आज आम्ही लोक गरीब लोक 7,000, 5,000, 6,000 असे बिल आम्ही काय वापरतोय घरात? आज एवढी बिल काय मुलं असल्यावर मुलांना देणार नाही का लाईट? 1 मीटर आम्ही बाहेरचं घेतले, ते पण देत नव्हते, तर 3 हेच काय वापरतो आम्ही घरात? मग इतका आम्हाला इतकी तकलीफ आहे। आम्ही काय लाईट नको म्हणजे असलं काय घरातलं सामान हे तर नाही वापरायचं, टी व्हीच वापरणार। यांच्याकडे काय, हे 2 मुलं राहतात, त्यांना लाईट पंख, मग तुम्ही सांगा केवढी तकलीफ? हे कचऱ्याचं इथे आमच्या घरात घुसतोय, सगळं घाण आहे सगळी, हा रोग मच्छर। संध्याकाळी तुम्ही इथं स्वतः उभं राहा तर तुम्हाला समजेल की किती मच्छर चावतात, हे होतात। आणि पावसाचं पाणी तर येतच, आता ह्या दिवाळामुळे जास्तच रोखले, बाहेर जातच नाही पाणी, सगळं घराने घुसते चाळीतून। साथ ही अधिकारियों को कड़ी फटकार लगाते हुए उनसे जवाबदेही भी सुनिश्चित की। उनके कान खींचे गए और काम में लापरवाही पर कड़ी फटकार लगाई गई और तुरंत एक्शन लेने का आदेश दिया। इस अवसर पर नगर सेवक प्रकाश दरेकर के साथ उत्तर मुंबई के सचिव ललित शुक्ला, मागाठाणे विधानसभा के महामंत्री सागर पवार, आरपीआई के जिलाध्यक्ष रमेश गायकवाड़, आर उत्तर विभाग के सहायक आयुक्त रोहित त्रिवेदी तथा अदानी विद्युत विभाग के एसडी जवड़े, वन अधिकारी योगेश महाजन, गणेश सेठ सहायक अभियंता, परिरक्षण आर उत्तर, कीर्ति खन्ना कार्यकारी अभियंता, मयूरवाणी सहायक अभियंता, डीपी कोरगांवकर सहायक अभियंता, एपी कड़बांडे सहायक अभियंता, योगेश संखे उप अभियंता, घन कचरा दगड़ू गोटुकड़े उप अभियंता, जल कार्य आर उत्तर, शुभम पवार परिरक्षण विभाग, जयश्री जाधव वृक्ष अधिकारी, अर्णव बिडवे रोड इंजीनियर आर उत्तर, अक्षय गुंड उप अभियंता, एसपी पंकज कामड़े उप अभियंता, सड़क विभाग संदेश मांडवकर उप अभियंता, मोरेश्वर गावड़े उप अभियंता एसओ, दीपेश ठाकुर घन कचरा अधिकारी, नितिन भदाणे उप अभियंता, अजय तानसे, पारस यादव उप अभियंता, वर्षा जल निकासी, चंद्रकांत अनंतकर कनिष्ठ अभियंता, परिरक्षण एसडी चेंदवार वरिष्ठ निरीक्षक, एसडी कुवारे अदानी अधिकारी, संदेश पुरंदे, संजय गीते, मंगेश शिंदे, महानगर पालिका के अन्य अधिकारी, वन विभाग के अधिकारी, अदानी इलेक्ट्रिसिटी के अधिकारी तथा कैलाश चौगले और दिलीप सकपाल सहित बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित थे। इसी दौरान एक बेहद भावुक पल भी सामने आया। दौरे के समय ही वार्ड के एक परिवार में मृत्यु हो गई थी। लोग बाहर बैठकर शोक मना रहे थे। नगर सेवक प्रकाश दरेकर का काफिला वहीं रुक गया
और सभी अधिकारी और कार्यकर्ता भी रुक गए। उन्होंने खुद उस परिवार के पास जाकर शोक व्यक्त किया और तुरंत अपने कार्यकर्ताओं को निर्देश दिए कि अंतिम संस्कार के लिए एम्बुलेंस और सभी जरूरी व्यवस्थाएं तुरंत की जाएं। इस मौके पर भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और आरपीआई के जिलाध्यक्ष रमेश गायकवाड़ और समेत कई जनप्रतिनिधि मौजूद रहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का सपना है कि हर घर में बिजली, पानी और शौचालय हो और ये जनता का हक है। हम इसे हर हाल में पूरा करेंगे, ऐसा वार्ड क्रमांक 3 के नगर सेवक प्रकाश दरेकर ने वचन दिया। आमतौर पर नेता जनता दरबार लगाते हैं, लेकिन दहिसर में एक अलग तस्वीर देखने को मिली, जहां नगर सेवक प्रकाश दरेकर के साथ महानगर पालिका और विविध विभाग के अधिकारियों को जनता के आंगन में पहुंचे उनकी समस्याएं सुनी। प्रकाश दरेकर तुरंत अधिकारियों को फटकार लगाई और साफ शब्दों में कहा, ये बुनियादी सुविधाएं हैं और इन्हें तुरंत पूरा किया जाना चाहिए। दिवसापूर्वी या प्रभागात रात्री फिरलो आणि प्रामुख्यानं पाणी असेल, शौचालय असेल, साफ स्वच्छता असेल, गटाराची ही मूलभूत समस्या या नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि त्याबाबत मी या प्रभागाचा नगरसेवक आणि प्रभाग समितीचा अध्यक्ष म्हणून आमचे सहाय्यक आयुक्त त्रिवेदी साहेब आणि सर्व विभागाचे प्रमुख HWD असेल, रस्ता असेल, ह्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आज मी प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना हे ज्या समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, त्या त्वरित पूर्ण कशा होतील ह्यासाठी कार्यान्वित करण्याचे सूचना आणि आदेश केलेले आहेत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हा फरक नक्कीच प्रभाग क्रमांक 3मध्ये दिसेल अशा प्रकारचं काम या माध्यमातून महानगरपालिका असेल, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून नक्कीच करू. कारण या जनतेनं मोठ्या विश्वासानं मला नगरसेवक म्हणून निवडून दिलं आहे. कारण शेवटचा आशेचा किरण म्हणून. कारण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, देशात राज्यात आपलं सरकार आहे आणि ट्रिपल इंजिन सरकार म्हणून महानगरपालिकेमध्ये महापौर आपला आहे आणि त्यामुळे जनतेच्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करणं हे आमचे जबाबदारीने तर कर्तव्य आहे आणि या कर्तव्याच्या भावनेपोटी मी स्वतः निवडून आल्यानंतर 2-3 वेळा प्रत्यक्ष गल्लोगल्ली गेलो. इमारतीमध्येही लोकांचे प्रश्न आहेत, गल्लोगल्लीही प्रश्न आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आलो आणि नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचे चांगले परिणाम दिसतील आणि या प्रभागामध्ये नीटनेटका आणि स्वच्छ प्रभाग असावा अशी माझी अपेक्षा आहे. त्याचबरोबर मुबलक, स्वच्छ आणि पूरक पाणी पुरवठा हे करणं हे महापालिकेचं एक सर्वान्वये बंधनकारक आहे आणि ही जबाबदारी, हे कर्तव्य या महानगरपालिकेच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरघर जलचे माध्यमातून जी योजना आणली तशा प्रकारचं हरघर जल म्हणजे नळ देता येईल का. त्याचबरोबर शौचालय, आता मी सावित्रीबाई फुले डोंगरीच्या गेलो होतो आणि माझ्या महिला भगिनीने ज्या आपल्या लुगड्या असतात, साड्या, त्या 100 लावून त्यामध्ये आपलं शौचालयाला बसतात आणि मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय जागतिक शहरामध्ये अशा प्रकारची दुरवस्था आहे हे चित्र पाहताना खूप दुःख होतं आणि हे समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी अदानी, पहिले रिलायन्स होते, आता अदानीचे इलेक्ट्रिक मीटर्स असावे त्यासाठी अदानीचे अधिकारी जोळेसाहेबही आलेले आहेत आणि त्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये स्वतंत्र मीटर कसा देईल, गटर वॉटर मीटर ही तर कामं करायची. त्या पलीकडे जाऊनही नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी आजचा हा अधिकाऱ्यांसमेत पाणी दौरा होता. हा पाणी दौरा फक्त पाणी दौरा नाही तर प्रत्यक्ष कृतीत कसा येईल यासाठी मी आणि अधिकारी आणि आमचे सर्व सहकारी प्रयत्न करू. अशा प्रकारच्या ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा नगरसेवक नाही तर त्यांचा सेवक म्हणून मी 24/7 काम करणार आहे आणि तशा प्रकारचं प्रत्येक वार्डात जाऊन माझ्या कार्यालयात येण्याऐवजी मी प्रत्येकाच्या घरोघरी जातो आहे, मी चाळीत जातो आहे, मी इमारतीमध्ये जातो आहे आणि त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी आज सन्माननीय प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक सन्माननीय दरेकर साहेब आणि सहाय्यक आयुक्त सन्माननीय त्रिवेदीजी, सर्व महानगरपालिकेचे अधिकारी, सर्व राजकीय कार्यकर्ते यांच्या समवेत सन्माननीय प्रकाश दरेकर साहेबांनी गेल्या परवा
रात्रीचा दौरा केला होता, घराघरामध्ये भेट दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात आणून त्यांना परिस्थिती दाखवण्यात येईल. फॉरेस्ट अधिकारी आहेत, अदानीचे अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि सगळेच अधिकारी आज जवळजवळ सकाळी 10 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून पर्यंत आज या आमच्या विभागामध्ये त्यांनी भेटीगाठी देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याबद्दल मी रहिवाशांच्या वतीनं, प्रभाग क्रमांक 3च्या वतीनं सन्माननीय नगरसेवक प्रकाश दरेकरजी, सहाय्यक आयुक्त त्रिवेदीजी आणि त्यांचा सगळं स्टाफ यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. और आज दहिसर में वार्ड क्रमांक 3 में एक जनप्रतिनिधि ने यह दिखाया कि जनता दरबार सिर्फ मंच पर नहीं बल्कि जनता के घर तक पहुंचना चाहिए। दहिसर के इस दौरे ने एक तरफ जहां इलाके की हकीकत सामने लाई, वहीं एक जनप्रतिनिधि का मानवीय चेहरा भी दिखाया। अब देखना होगा कि इन वादों पर अमल कितनी तेजी से होता है। जनता की सेवा ही असली राजनीति है और दहिसर वार्ड क्रमांक 3 में आज यह साफ दिखाई दिया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का सपना है कि हर घर में बिजली, पानी और शौचालय और सबको पक्का घर मिले। इसलिए वार्ड क्रमांक 3 में नगर सेवक प्रकाश दरेकर जनता को आश्वासन दिया है कि प्रधानमंत्री का यह वचन मैं वार्ड में पूरा करूंगा। यह जनता का हक है।